नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. सुरुवातीलाच पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच ठरणार. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत महापौर निवड सूत्रांची माहिती. मुंबईत महापौर पदाबाबत फडणवीसांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली. भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा. महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवाडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती. मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गट नोंदणी करणार. भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार. भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात. आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री प्रचार करणार. महापालिकेच्या झंझावाती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेसाठी सभांचा धडाका. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची आज जाहीर सभा. ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांचा मोठा दावा. निवडणुकांमुळे राष्ट्रवादी एकत्र असल्याची घोषणा करता आली नसल्याचं अजित पवारांनी वक्तव्य केल्याचा राजू खरेंचा दावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली पक्षाच्या नेत्यांची आणि उमेदवारांची बैठक. सकाळी वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार. मुंबई महापालिका निवडणूक लढलेले उमेदवारही बैठकीला उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकीच्या निकालावर होणार मंथन. पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेचं आयोजन, तर उपमुख्यमंत्री अजित पवारही बारामतीत सभा घेणार. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार. मागील आठवड्यात न्यायालयानं 4 आठवड्यांसाठी सुनावणी पुढे ढकलली होती. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सुनावणी होणार. चंद्रपूरच्या महापौर उपमहापौर पदाची 10 फेब्रुवारीला निवड होणार. महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी 10 फेब्रुवारीला विशेष सभा. उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा. चंद्रपूरमध्ये महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या. ठाकरेंकडे मागणी केली. विजय वडेट्टीवार यांची माहिती. गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय. भाजपनं त्यांना परवानगी द्यावी. आम्हीही 2 हात करायला तयार. रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहित खासदार नरेश म्हस्के यांचं नाईकांना आव्हान. शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचं नामोनिशाण मिटवणारा माईका लाल अजून पैदा झाला नाही. असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचं काही वाकडं करू शकणार नाहीत. युतीत आहोत म्हणून आम्ही शांत. शीतल म्हात्रेंचा इशारा. जितेंद्र आव्हाडांकडून सेहर शेखची नक्कल. चॉकलेट खिलाया म्हणत जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं, तर भाषणात आव्हाडांकडून युनुस शेख, सेहर शेख यांचाही समाचार. सेहर शेख बालिश. मुंबऱ्याचा रंग तिरंगा आहे. जितेंद्र आव्हाडांचा एमआयएमला प्रत्युत्तर. मुंबऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जश्नेजीत विजयी रॅली. कोकणात पालकमंत्री नितेश राणेंची रणनीती यशस्वी. युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध. झेडपीच्या 8, पंचायत समितीच्या 17 जागा युतीनं बिनविरोध जिंकल्या. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होणार. बजरंग सोनवणेंचं सूचक वक्तव्य. येत्या 2 महिन्यात सरकारमध्ये बरेच काही बदल होणार. येडेश्वरी साखर कारखान्याच्या ध्वजारोहण प्रसंगी बजरंग सोनवणे यांचा दावा.